संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा दिव्यांग बांधवांसाठी विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बच्चूभाऊ कडूंनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते व त्या आंदोलनामध्ये विविध मागण्या होत्या, म्हणजे शेतकरी कर्जमाफी असेल किंवा दिव्यांग बांधवांना विधवा बहिणींना 6,000 रुपये वाढ आहे, मच्छीमारांचा विषय आहे, मेंढपाळ रिलेटेड विषय आहे। या सर्व मागण्या सरकारकडे बच्चूभाऊ कडूंनी मांडल्या होत्या व त्यासाठी नागपूर येथे त्यांनी आंदोलन सुद्धा पुकारले होते। तर आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या संदर्भात राज्य सरकारने दखल सुद्धा घेतली आहे व सर्व विभागाने जे काही या माध्यमातून चर्चा करण्यात आलेली आहे किंवा कर्जमाफीविषयी जी काही बैठक घेण्यात आली किंवा निराधारांना 6,000 रुपये वाढ झाली पाहिजे आहे, जी मागणी होती महत्त्वाची, त्याबाबत काय चर्चा करण्यात आली हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नुकत्याच झालेल्या कर्जमाफीच्या बैठकीनुसार महाराष्ट्र सरकार 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल हे आपल्या सर्वांना आता माहिती आहे व इथे बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले होते, ते म्हणजे समितीची स्थापना, कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी जी समितीची स्थापना करण्यात येणार आहे। कर्जमाफीची मुदत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली की सध्याच्या नियमानुसार पीक कर्जाची वसुली 30 जून 2026 पर्यंत केली जाते, त्यामुळे या तारखेपूर्वीच कर्जमाफी जाहीर केली जाईल व कर्जमाफीसाठी तात्काळ मदत सुद्धा करण्यात येणार आहे। आता निराधार बांधवांचा विषय यामध्ये काय की जे दिव्यांग बांधव आहे, जे बोगस दिव्यांग बांधव आहे, त्याचं सॉर्ट आउट केलं जाणार आहे। आता 2 ते 3 तास 2-2.5 तास जी चर्चा झाली, या जे चर्चेमध्ये दिव्यांगांना 6,000 रुपये झाले पाहिजे किंवा विधवा बहिणींना विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा 6,000 रुपये इथे पेन्शन झाली पाहिजे आहे, हे पूर्णपणे इथे मांडण्यात आली होती। पण आता बजेट नसल्याने किंवा जे काही बजेटमध्ये किंवा दिव्यांग बांधवांना नुकतेच 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे, हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे। ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये हे 2,500 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे व त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती अपडेट पूर्णपणे आपल्या चॅनलवर आहे किंवा कोणते कागदपत्र जमा करावे सर्व माहिती इथे सांगण्यात आले आहे तहसील कार्यालयाद्वारे। आता इथे जे बोगस दिव्यांग बांधव आहे त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला फटका बसतो। जे खरे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत इथे काय होतं की जे मदत आहे ती मिळत नाही, जे बोगस दिव्यांग आहे ते पूर्णपणे या योजनेचा लाभ मिळवतात। यासाठी काय की हे सॉर्ट आउट करणं खूप महत्त्वाचं आहे, इथे पडताळणी करणं खूप महत्त्वाचं आहे की त्यामुळे तिथे नक्कीच वेळ घेतला जाणार आहे। आणि जे काही चर्चा झाली त्यामध्ये सांगण्यात आले की 6,000 रुपये वाढ करण्यात येईल किंवा त्याबद्दल अपडेट सुद्धा येतील। तर मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे काही 3 सप्टेंबर 2025 रोजी जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली होती तिथे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक मदतीमध्ये 1,000 रुपयांची वाढ करण्याची मान्यता दिली होती 3 सप्टेंबर 2025 रोजी। पण आता जी काल बैठक झाली ती शेतकरी बांधवांची तिथे कर्जमाफीबद्दल महत्त्वाची तारीख सांगण्यात आली आहे व हळूहळू का होईना सरकारकडे आर्थिक बजेट नसल्याने कारणाने थोडंसं दिव्यांग किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना थांबावं लागणार आहे आणि पुढे जाऊन नक्कीच इथे 6,000 रुपये होणार आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायचं आहे, कारण खरंच गरज आहे। जे दिव्यांग बांधवांना नोकरी संदर्भात असो किंवा विधवा लाभार्थ्यांसाठी जे काही नोकरी संदर्भात असो त्यांना चान्स नसतात, त्याच्यामुळे नक्कीच इथे गरज आहे। आणि 6,000 रुपये अमाऊंट हे मोठी असल्याने सरकारने सांगितलेले आहे की याच्यावरती नक्कीच सरकार विचार करणार आहे व नक्कीच याबद्दल पूर्णपणे सकारात्मक भूमिका असणार आहे, त्यामुळे नाराज होऊ नका आणि काही ना काही उपाय नक्कीच मिळणार आहे। कारण नुकतीच जी मंत्रिमंडळाची बैठक सप्टेंबरमध्ये झाली होती त्यामध्ये वाढ करण्यात आली होती, ही वाढ ऑक्टोबर 2025 पासून लागू झाली असून दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा 1,500 रुपयाऐवजी 2,500 रुपये सुद्धा मिळत आहे। तर 6,000 रुपयांच्या वाढीबद्दल सुद्धा चर्चा चालू आहे, त्यामुळे नक्कीच इथे निर्णय झाला नाही पण निर्णय घेतला जाणार आहे व सध्याची निराधार योजनेची मदत ऑक्टोबर 2025 पर्यंतची सरकारच्या नोंदणीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहे अपंग वगळता त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत। तर 6,000 रुपयाची वाढ हा निराधार योजनेशी संबंधित अधिकृत सरकारी माहिती येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, अपडेट्स येणार आहे व त्याबद्दल चर्चा झाल्यानंतर बच्चूभाऊ कडू नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील व इथे सरकार सुद्धा काहीतरी निर्णय घेणारच आहे। कारण सध्या तरी इथे अधिकृतपणे व्यवस्था जे काही सुरू आहे
तर यामध्ये सरकार सुद्धा पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय घेणार आहे. जसे की कर्जमाफीबद्दल सुद्धा बैठक झाली, त्यानंतर 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल हे सुद्धा माहिती सांगितली आहे. व सप्टेंबर महिन्यात जो मंत्रिमंडळ निर्णय झाला त्यामध्ये आपल्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये जी वाढ झाली आहे, तर आता हे वाढ सुद्धा 6,000 रुपये वाढ व्हायला पाहिजे आहे. याबद्दल नक्कीच निर्णय होणार आहे. याबद्दल काय चर्चा झाली याबद्दल माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, आपल्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.